नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 17 मधील श्लोक 26 ते 28 पाहणार आहोत. श्लोक 26 आणि 27 एकत्र असल्यामुळे आपण ते एकत्र वाचूयात. सद्भावे साधुभावे च सदीत्येत प्रयुच्यते प्रशस्ते कर्मणि तथा सतशब्द पार्थ युज्यते यज्ञे तपसि दाने च स्थिति सदीति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. सद्भावे म्हणजे परब्रह्माच्या भावाने, साधुभावे म्हणजे भक्ताच्या भावाने, प्रयुज्यते म्हणजे योजिला जातो, अर्थीयम म्हणजे च्याकरिता, अभिधीयते म्हणजे निर्देशित केला जातो. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशिले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले जाते. तसेच हे पार्था, परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. प्रशस्ती कर्मणी अर्थात नियत कर्तव्य हे शब्द वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या संस्काराचे निर्देशक आहेत. आता पहा, मनुष्यावर गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत असे संस्कार केले जातात. जीवाच्या अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी असे संस्कार अंगीकारले जातात. अशा सर्व संस्कारामध्ये मनुष्याने ओम तत् सत या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात. सद्भावे आणि साधुभावे हे शब्द दिव्य स्थितीचे निर्देशक आहेत. आता कृष्ण भावना भावित कर्म करणे यालाच सत्व असे म्हणतात. सत्संगाशिवाय दिव्य ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. व्यक्तीला दीक्षा देताना किंवा यज्ञोपवीत धारण करताना ओम तत् सत हे शब्द उच्चारले जातात. आता तत् अर्थीयम म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींची सेवा करणे असे आहे. उदाहरणार्थ, भगवंताच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणे अथवा सहाय्य करणे याप्रमाणे सर्व कर्माची परिपूर्णता करण्यासाठी पण ओम तत् सत या शब्दाचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. आता श्लोक 28 पाहूया. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदीत्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अश्रद्धया म्हणजे श्रद्धेविना, तप्तं म्हणजे संपन्न, कृतं म्हणजे केलेले, प्रेत्य म्हणजे मृत्यूनंतर. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच आहे, अनित्यच होय. अशा कर्माला असत असे म्हटले आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. आता पहा, दिव्य उद्दिष्टापासून जे काही काम केले जाते, मग ते यज्ञ, दान, तप असो, ते सर्व काही व्यर्थ असते. म्हणजे तुम्ही उद्दिष्ट ठेवून काय करायचं नाही. म्हणून या श्लोकात ही कर्म निंद्य म्हटली आहेत, निंद्य आहेत असे म्हटले आहे. श्रद्धेविना आणि योग्य मार्गदर्शना वाचून कोणतीही फलप्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही. सर्व वैदिक उपदेशांचे अंतिम लक्ष म्हणजे काय, तर श्रीकृष्णांना जाणणे हेच आहे, हो की नाही. या तत्वाचे पालन केल्या वाचून कोणालाही यशप्राप्ती होऊ शकत नाही. सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणापेक्षा अधिक चांगला आहे. मनुष्याने योग्य प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग होय. तेव्हाच
त्याला भगवंतावरील श्रद्धेची प्राप्ती होऊ शकते. ती श्रद्धा जेव्हा कालांतराने परिपक्व होते तेव्हा तिला भगवत प्रेम असे म्हटले जाते. आता हे भगवत प्रेम म्हणजेच जीवांचे परम लक्ष आहे. यासाठी मनुष्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. हाच या अध्यायाचा संदेश आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भावार्थ भाष्य संपन्न झाला. अर्थात 17वा अध्याय संपन्न झाला. तर मंडळी, भगवत प्रेम कसे करावे हे सांगणारा सत असत म्हणजे काय हे सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट जरूर करा. धन्यवाद. आणि यापुढे तुम्हाला काय ऐकायला आवडेल तेही कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.